तुझ्यासारख्या हुशार विद्यार्थिनीचा जॉब हिरावून मी तुला अडचण करू देणार नाही. ये कॅन्टीनला, हरकत नाही. थँक्यू 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 सो मच सर. सर. हा ये गौरी, आता काय? सर मी रागिणी आहे. अरे रागिणी मॅडम, आताच ती गौरी पासपोर्ट येऊन गेली. मला वाटलं तीच आली की काय. मी प्रेझेंट आहे ही मुलगी. मी अख्ख्या कॉलेजभर वावर असतो ना हिचा. पण बरं झालं तुम्ही त्याला लायब्ररीमध्ये याची परवानगी दिली, कारण इतक्या गोळी मुलीचं झालेलं नुकसान मला बघवलं असतं. अहो ऑप्शनच नव्हता. तुम्हाला माहिती का काय केलं या मुलीने? कॉलेज अटेंड करता येत नाहीये म्हटल्यावर ही मुलगी थेट अभिमन्यू सरांच्या घरी जाऊन धडकली. काय? अभिमन्यू सरांच्या घरी? हो. क्लाससाठी? बघा, ह्याला म्हणतात डेडिकेशन. आणि तुम्हाला सांगतो ना, अशी मुलगी मी आजपर्यंत कॉलेजमध्ये बघितली नव्हती. म्हणजे एवढी हुशार. डेडिकेशन माय फूट. लायब्ररीत आल्यावर खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे. 1082 प्लस 100. ए डोसा, अरे ते टेबलवर ते कधी साफ करणार असेल तू? हा, टेबल फडका मारायचं असते. अरे त्या टेबलवर ते 2 कप केव्हापासून तसे पडले असतात, ते कधी नेणार असते तू? ते नारळाची चटणी ते कधी बनवणार? कधी? अण्णा, एवढी सगळी कामं एका वेळी कशी करणार आहे? मीच डोसा, मीच उत्तप्पा, मीच वडा सांबार, असं कसं चालेल? अहो जीव बघा माझा, एकट्या जीवाला आता एवढं झेपत नाही. कोण म्हणतोय तू एकटाच? मी आहे ना तुझ्यासोबत काम करायला. गौरी, सांगा काय काय करायचंय? ए गौरी गौरी, हे बघ, मला तुझ्याशी एक ते इम्पॉर्टंट मॅटर्स बोलायचं असतं. अण्णा काका, मला माहिती आहे तुम्हाला माझ्यामुळे खूप त्रास झालाय ना, पण मी प्रॉमिस करते इथून पुढे मी एकही सुट्टी नाही मारणार. हा, हे बघ गौरी, ते तुला कॉलेजमध्ये नो एंट्री करणे काय, हा, यात तुझी काय पण मिस्टेक नसते का? हे सगळं मला माहीत असतं का? अरे पण तू माझ्या प्रॉब्लेमचा विचार कर ना. हा, तुझं ते कसं ते लपंडाव, हाईड अँड सीक, आज आणगे उद्या नाही आणगे. हा, तुझ्यावर मी कसं काही डिपेंड आणगे? कसं काय? हा, अण्णा काका ऐका ना माझं. इथून पुढे असं काहीही होणार नाही. मला माहिती आहे तुम्हाला खरंच खूप त्रास होतोय, पण तुम्हाला इथून पुढे माझी ऍडजस्टमेंट करावीच लागणार नाही. मी तशी वेळच येऊ देणार नाही ना. तुम्हाला मान्य आहे ना की मी खरंच मनापासून काम करते? अरे मनापासून? अरे आपण ते तू माझ्या साईडने विचार करून बघ ना. हे काय आपलं ते 5 स्टार कॅन्टीन नसतं का? हे ते काळचं कॅन्टीन असते, म्हणून ते आयटमचं किंमत एकदम छोटं असतं. म्हणजे प्रॉफिट पण छोटं असतं का? ते ऍडजस्ट करून कितींदा ऍडजस्ट करणं का? कितींदा? हा अण्णा काका प्लीज या वेळेला एक संधी द्या ना. आणि मी खरंच सांगते तुम्हाला यावेळेस ऍडजस्ट करावं लागणार नाही. हां, माझा पण नाईलाज नसता ना तर मी ही वेळ येऊच दिली नसती. या गौरी, हे बघ, हा डोसा अर्धवट राव असते का? याच्याने अर्ध काम पण होत नसते. हे बघ गौरी, अरे मला जशी माझी अण्णू असते, माझी आठत, तशीच तू पण असते का? एवढीच माझी इच्छा पूर्ण करणं काय की एकदम ते स्टडी करून अभ्यास करून मोठा माणूस बनणे का? नो टेर्स नाही होणे काय? फटाफट काम करणं काय? अभिमन्यू सरांना इडली चटणी द्यायची असते, फटाफट गो फास्ट. मी लगेच चटणी बनवते. आले? हा, आलो. सर आत येऊ? सर तुमची इडली चटणी. सर अजून काही लागेल का? मी प्रिन्सिपल सरांना कॉफी द्यायला जाताना परत. नाही, अण्णाला सांग चटणी फार सुंदर झाली. सर कमाल अण्णांची नाही, गौरीची आहेत. तिने केली चटणी. गौरीने? ती 7 दिवस पूर्ण व्हायच्या आधी कॉलेजमध्ये कसे काय आली? सर ऐका ना सर. नाही तसं नाही सर ऐक. हा तुमचा 1 प्लेट इडली सांबार.
आणि हा तुमचा बर्गर. हा आणि समोसे कोणाचे? तू कॉलेजमध्ये कशी काय आलीस? ए तुझ्याशी बोलतोय मी गौरी. ऐकतेय सर मी. ऐकतेस काय काव्य वाचन चालू आहे ऐकायला? नाही सर, काव्य वाचनामध्ये चढ उतार असतात. तुम्ही एकाच सुरात बोलताय, चढ्या सुरात. काय म्हणालीस? काय म्हणालीस? हे मी तुला काय विचारलं? तू कशी आलीस इकडे? सर अहो चालत आले. तू काय तू चेष्टा करतेस माझी? तुमची ऑर्डर. तुझ्याशी बोलतोय मी. सर हे बघा, मी इथे माझं माझं कामच करते. तुम्ही का कामाच्या वेळेला माझी अडवणूक करताय? आणि प्रिन्सिपल सरांची परवानगी घेऊनच मी इकडे आली आहे. सर प्लीज माझी काम करण्यासाठीची परवानगी रद्द नका करू प्लीज. अहो अभिमन्यू सर, कुठे निघालात? आत्ता तर आली आहे ना मी. चला आपण कॉफी घेऊया. चल. अहो एक मिनिट, काय झालं? हा काय त्रास देतेस का त्यांना? का चिडले जातात ते? नाही 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 मॅम, मी काही नाही केलं. ते आले तर त्याच्या आधीपासूनच ते चिडलेलेच होते. मी तर माझं माझंच काम करते. आणि हो, मला खरंच परवानगी मिळाली या कॅन्टीनमध्ये काम करायची, म्हणून मी काम करते. मॅम प्लीज अभिमन्यू सरांना सांगा ना, माझं काम आणि माझं शिक्षण प्लीज थांबवू नका. त्याच्यात प्लीज अडथळा आणू नका. मला खरंच खूप गरज आहे. हो ठीक, शिकायची खूप इच्छा आहे की नाही? एंड गौरी, फोकस ऑन दॅट. हा जा, आधी लायब्ररीत जा, तुला हवी ती पुस्तकं घे, कळलं? आत्ता मग मॅम आत्ता तर का? काय झालं? माझं काम मी संध्याकाळी घरी जाताना नेलं तर चालेल? काय प्रॉब्लेम तर आहे का तुझा? प्रोफेसर्सचं ऐकणं पटत नाही का? का मुद्दामून करतेस हे सगळं? हे बघ, माझ्याकडे ना एवढा वेळ नाहीये तुझ्यावर लक्ष ठेवायला की मॅडम कधी फ्री होणार आणि कधी लायब्ररीत जाणार आणि कधी पुस्तकं घेणार. शिकायचंय ना? मग आत्ताच्या आत्ता लायब्ररीत ये आणि पुस्तकं घे. नाहीतर ऐक, राहू दे, काम करतो. हा, शिक्षणाचं राहूच नाही. गौरी हे बघ, तू गौरी लई हार्डवर्क करत असते, मला तुझं प्राऊड वाटत असते. पण आता परमिशन कसं काय देणे की मी? हा रश आवर असते, आता ते लंच ब्रेक होईल, आता ते सगळे कॅन्टीन मध्ये गर्दी होईल. नो 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 परमिशन नो. अण्णा काका, तुम्ही पाहिलं ना, मॅम तुमच्या समोरच बोलल्यात की नाही, फक्त 15 मिनिटाचा प्रश्न आहे, मी 15 मिनिटात जाऊन येते. एकच संधी मिळाली हो मला. प्लीज अण्णा काका, प्लीज मला जाऊ देत ना. जाने आता क्या बोल रहे मैं? जाने थँक्यू अण्णा काका, थँक्यू. हे घे बघ, तेवढं मी आलेच, 15 मिनिटात आले. ये तू का बत्ती से भाड़ने का? चल लंच तैयारी करतो आहे. महाशब्दे, हा मॅडम. ते महिन्याभराची लिस्ट ती हवी आहे मला. सगळी एंट्रीज राहिले आहेत, जरा लवकर घेऊन या बघू. हो मॅडम, देतो मॅडम. हा लगेच आणा. हो मॅडम. हा
ए मुली, इकडे आहे ग जरा. येस मॅडम. ते काय तिसरी मंजिल का काय ते जे काही प्रकरण घडलं त्याच्यामध्ये गौरीला अडकवण्याचा प्लॅन तुझाच होता ना ग? मी का करेन? नाही, मी नाही केलं मॅम. हे बघ, तुला जितकी ती गौरी आवडत नाही तितकीच ती मला सुद्धा आवडत नाही, हे माहितीये तुला, हो ना? सांगू शकतेस जे काही खरं खरं आहे. मॅम, ते इम्पॉर्टंट नाहीच आहे. इम्पॉर्टंट तर हे आहे की त्यानंतर गौरीला 7 दिवस रेस्टिकेट केलं होतं कॉलेजमधून. खूप लोक खुश झालेत, पण सॅड न्यूज अशी आहे ना की तिला लायब्ररीचा ऍक्सेस मिळालाय. मला वाटतं ना ते लायब्ररीचे सर आहेत ना, महाशब्दे, त्यांनी दिला असणार ऍक्सेस तिला. लायब्ररी हेड कोण आहे हे माहितीये का ग तुला? हा, तुम्ही. मग अच्छा, म्हणजे तुम्ही. कसं आहे, तर लायब्ररीचा ऍक्सेस तर तिला मिळालाय, पण त्याचं तिला नुकसान होतंय की फायदा हे माझ्या हातात आहे, नाही का? म्हणजे डॉली, गॉट इट? डन. बघते. मॅम, ही पुस्तकं मिळाली, हवी ती पुस्तकं? हो, मला प्लीज ही पुस्तकं इश्यू करून देता? नाही, अगं, इश्यू नाही करू शकत. म्हणजे तुला ही पुस्तकं घरी नाही घेऊन जाता येणार. इथे लायब्ररीत बस आणि अभ्यास कर. पण मॅम, तसं कसं शक्य आहे? अहो, मला कॅन्टीन मध्ये काम पण करायचं आहे ना. ते काम संपवून इकडे येईपर्यंत लायब्ररी बंद होईल. अगं पण नाही ग, मग काहीच नाही करू शकत ना, काही उपयोगच नाही होणार. हो ना, कॅन्टीन मध्ये काम करतेस ना तू. ठीक, चल, स्पेशल केस म्हणून तुला मी परवानगी देते पुस्तकं घेऊन जायला, ठीक आहे? पण काय ना, त्यासाठी ना एक छोटस काम करायला लागेल ना माझं. काम? आत्ता? गौरी, असं काय करते सगळं? तुला ही लायब्ररीतली जी काही पुस्तकं वापरायची परमिशन मिळाली ती माझ्यामुळे मिळाली, हो ना? आणि अशा कंडिशन मध्ये तू एखादं काम करूच शकतेस, हो ना? आणि मुळात मी माझं पर्सनल काम नाही सांगत. तुला सवय आहे अभिमन्यू सरांच्या घरी जाऊन कामं करायची, पण मी कॉलेजचं काम सांगते. हे नाही मॅम, तसं नाही. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही सांगा काय काम आहे? तो बघ, पसारा बघ केवढा झालाय. तू ही सगळी जरा पुस्तकं लावून ठेव आणि मागचे सगळे रॅक्स पण ना नीट लावून ठेव. ते सिक्वेन्स वाईज नीट पुस्तकं लाव. हा, नाही, मी बाकीच्यांना कोणाला तरी सांगितलं असतं, पण स्टाफ कमी आहे अगं आज. ते महाशब्दे ते जरा बाहेर गेलेत, पिऊन आलेच नाहीयेत म्हणून. आणि तुला का? कारण तुला माहिती आहे ना ह्या सगळ्यातलं हुशार आहेस तू, म्हणून. ही सगळी कामं कर आणि मग तू जा ना कॅन्टीन मध्ये. आय डोंट माइंड, ओके? एक मिनिट सर. येस. काही नाही गौरी, कितीही अडथळे येऊ देत, काय व्हायचं ते होऊन जाऊ देत. आपल्याला आपलं ध्येय सोडायचं नाहीये. अयो, गौरी कुठे असते? ते देवा तिरुपती, पण ते 15 मिनिट्स काय, अरे 20 मिनिट्स सोडे काय, पण ते गौरीचं काय पत्ता नसते. ते सगळं काम कर मी करत असते काय, मग गौरी काय करणे काय? अय्यो, अब तो जर का त्या गौरी आली नसते ना
तर मी तिच्यावर याच्या पुढे कधीच विश्वास नाही ठेवणे काय. एक फोन. गौरी यार कुठेस तू? आधीच कॉलेज बुडतोय, आता हातचं काम होई जाईल. रागिणी मॅडमने तर थांबून नसेल घेतलं ना याला. ए माई, अरे आपल्या मॅडमची मुलगी आपल्या कॉलेजमध्ये शिकते यार. हो यार, मी तर विसरलोच होतो. हो माई, आधी तिला विचारायला पाहिजे की त्या बाईच्या कैदेत कशी राहते ती. 5 ठरलं तर प्रिन्सिपलच्या मुलीला गाठायचं. अरे पण तिच्याबद्दल आपल्याला काहीच माहित नाहीये. नसू दे ना, पण तिला आपण शोधलंच पाहिजे. कसली शोधाशोध चालली? काय चाललंय? मी काल शिक्षा म्हणून असाइनमेंट पूर्ण करायला दिली होती ना. किती वाजले? झाले का पूर्ण? मॅडम, पण मी डेडलाईन वाढवून मागितली होती. मी दिलीच नाहीये आणि देणारही नाही, कारण तुझ्याकडे वॉकमन घ्यायला पैसे आहेत, पण अभ्यासाचं नाव काढलं की तू कामाचे बहाणे पुढे करतोस. आणि तुझ्या या बहाण्यांवर बाकी सगळे विश्वास ठेवत असतील, मी नाही ठेवणार. माफ करा मॅडम, पण तुमचा काहीतरी गैरसमज होतो. तो वॉकमन माझा नव्हता, मित्राचा होता. आणि मी बहाणे देत नाहीये, तर सत्य तेच बोलतोय. मी पार्ट टाइम जॉब करतो आणि त्यामुळे मला आजच एक असाइनमेंट. मिनिट, मुळात तुझ्यासारख्या पार्ट टाइम जॉब करणाऱ्या मुलाला मला इथे ऍडमिशन द्यायचीच नव्हती. तुला अभ्यास करायला जर जमत नाही तर तू ऍडमिशन घेतलीच कशाला? शिकण्यासाठी मॅडम. आणि मी शिकतोय. रोज कॉलेजला येतो, लेक्चर्स अटेंड करतो, अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवतो, पहिला सुद्धा येतो. हा फक्त परवा माझं एक दिवस लेक्चर बुडलं बस. बुडलं का बुडवलंस? तुझ्यासारख्या अभ्यासाचा सिरियसनेस नसलेल्या विद्यार्थ्यांना इथे ऍडमिशन देणं चुकीचं. मी लिहून देते की या वर्षी नक्की नापास होणार आहेस आणि या कॉलेजचं नाव खराब करणार आहेस. हो मॅडम, कुठला विषय कुठे नेताय तुम्ही? आणि मी एक लेक्चर काय बुडवलं? तुम्ही तुमच्या कल्पनेत मला नापास करून मोकळे झालात. कधी कधी मला आश्चर्य वाटतं, तुमची मुलगी एवढ्या कडक शिस्तीत कशी राहत असेल तुमच्यासोबत. एक मिनिट, माझ्या मुलीशी तुझा काय संबंध? नाही, संबंध नाही कसा. ती ज्युनियर आहे माझी आणि लवकरच माझी मैत्रीणही असेल. अभिमन्यू राजे शिर्के. माई माही म्हणतात मला. सगळं कॉलेज मला माही म्हणतं आणि मी शब्द देतो मॅम, एक ना एक दिवस तुमची मुलगी तुमच्या समोर मला माही या नावाने हाक मारेल. तिची डायरी, माझी डायरी जर कोणाला सापडली तर खूप प्रॉब्लेम होईल. नशीब माझं सापडली. हे डायरी जर आईच्या हाती लागली तर खूप प्रॉब्लेम होईल.
हे कुठलं पुस्तक आहे? नाही, ही तर पर्सनल डायरी वाटतेय. डायरीच आहे, पण नाव नाहीये कोणाचं. कोणाची डायरी असेल ही? माझ्या आयुष्यातला पहिला मित्र माही. माही